वाशिम जिल्ह्यात डिझेल टंचाईचं संकट ओढावलंय। अनेक पंपांवर डिझेल संपल्यामुळे वाहनधारकांना वाहनं रस्त्यातच उभी करावी लागतात। याचा सर्वाधिक फटका ट्रॅक्टर आणि ऑटो चालकांना बसलाय। इंधन उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक मोठ्या अडचणीत आहेत। काय अडचणी येतात नागरिकांना जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। पाहूया। डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीनंतर मोठा भडका उडाल्याचं बघायला मिळतं। मी सध्या एका वाशिम शहरातील पेट्रोल पंपावर आहे आणि तर दुसरीकडे डिझेल नसल्याचं फलक लागलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्यांचा उपजीविका ऑटो असेल, कार असेल याच्यावर आहे, त्याच्यावर मात्र आता उपासमारीची वेळ आलेली आहे। डिझेलसाठी सकाळी 6 वाजतापासून लाईन येतो इथं डिझेल नाही, काहीच नाही। सकाळच्या 6 वाजतापासून पूर्ण तुम्हाला सांगतो आमचे शेतीचे कामं तर सगळेच लटकले। आता हळद न लावायची, हळद अटकेले, नागटी पंजी पूर्ण चक्क बंद राहिले डिझेल पायी। 3 रुपये दर वाढून बी आणखीन आमच्या ॲटोतनी डिझेल नाही। पोटपाणी कसं भरायचं आम्ही इथं ॲटो चालवतो, आम्हाला सकाळपासून डिझेल नाही आहे। डिझेल नाही तर आमचे पॅसेंजर लोक नाही भेटायले, काही नाही। भाड्याचे ॲटो इथं भाडं कुठून द्यायचं, लेकरं बाळं कसे जगवायचे। हे पेट्रोल पंपवाले डिझेल असून पण पेट्रोल देत नाहीत। ते म्हणतात भाववाढे वगैरे ठीक आहे, आपल्या ते भाववाढीचं त्याचं तर काय घेणं नाही। महत्त्वाचं आपल्याला डिझेल भेटणं आहे। आता सकाळी 6 वाजतापासून आलो, नंबर लागला, डिझेल संपलं तिथलं। आता मी आणखी 2-3 पेट्रोल पंपावर जाऊन आलो होते, तिथं नाही म्हणते। आता म्हणजे आजचा दिवस गेला आमचा। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाशिम।